नीट पेपर फुटीच्या प्रकरणातील गॉड असा नंबर सेव्ह असलेला तेजस शहा सीबीआयच्या जाळ्यात. आरोपी हवालदाराकडून मनीषा हवालदारकडून घेतला होता पेपर. नीट पेपर फुटी प्रकरणात मोटेगावकरचा मुलगा होऊ शकतो. सीबीआयकडून साक्षीदार. आधीच पेपर मिळाल्याची मुलानं दिली होती चौकशीमध्ये कबुली. कांदा प्रश्नी तोडगा काढण्याकरता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नवी दिल्लीमध्ये. केंद्रीय मंत्री अमित शहांसोबत करणार चर्चा. शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का हे बघायचं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांमध्ये अंतर्गत वाद उफाळल्याची माहिती. टीकेचे धनी फक्त आम्हीच का व्हायचं. तटकरेंनी नेतृत्वाला केला सवाल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत भुजबळ आणि तटकरेंमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती. तर वाद नाही, लवकर बोला सांगितल्याची भुजबळांची सारवासारव. प्राजक्त तनपुरेंचा भाजपामध्ये प्रवेश निश्चित. येत्या 31 मेला भाजपामध्ये करणार प्रवेश. तनपुरेंना अहिल्यानगरमधून विधान परिषदेची उमेदवारी मिळणार अशी वरिष्ठ सूत्रांची माहिती. सतेज पाटील आज गोकुळसाठी नव्या आघाडीची करणार घोषणा. मुश्रीफ यांच्या सोबतची युती तुटणार का हे बघायचं. अरबी समुद्रातील चक्रवाती या स्थितीमुळे केरळमध्ये मान्सूनचं आगमन 4 ते 5 दिवस लांबलं. आता 1 जून पर्यंत दाखल होणार मान्सून. आणि राज्यात उन्हाचा तडाखा. विदर्भात अनेक ठिकाणी पारा 46 अंश पार. आणि आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते. पुणे विधान परिषदेच्या जागेवरून आता रस्सीखेच सुरू झालेली आहे. पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू झालेली आहे. पुण्याची जागा भाजपनंच लढवावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली असल्याचं कळतंय. भाजपचे आमदार, पदाधिकारी आणि इच्छुकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे ही मागणी केलेली आहे. यासाठी आमदार राहुल कुल, आमदार शंकर जगताप, हेमंत रासने, सुनील कांबळे, योगेश टिळेकर आणि गणेश बिडकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. पुण्यातील विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपकडून जगदीश मुळीक, राजेश पांडे आणि गणेश बिडकर यांची नावं चर्चेत आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, पुणे विधान परिषदेमध्ये आता महायुतीमध्येच रस्सीखेच सुरू असल्याचं कळतंय. नेमकं काय घडतंय, काय अपडेट? प्राजक्ता, नक्कीच आपण पाहिलं असेल तर 17 जागांपैकी राज्यामध्ये सर्वाधिक अशी चर्चा आपल्याला पुण्याच्या जागेसंदर्भात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. यापूर्वी आपण पाहिले असेल तर पुण्याची जागा आपल्याला ही राष्ट्रवादीला मिळताना पाहायला मिळत होती. मात्र सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपा हा मोठा पक्ष आपल्याला पुणे जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतोय. पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीची सदस्य संख्या जास्त आहे. मात्र पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल, या दोन्ही विभागांमध्ये भाजपाची आकडेवारी आपल्याला पुढे असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळेच आपण पाहत असाल तर भाजपाचे विद्यमान आमदार स्वतः राहुल कुल असतील किंवा योगेश टिळेकर असतील, या सर्व आमदारांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कॅबिनेट बैठकीनंतर भेट घेतली. आणि या भेटीमध्ये प्रामुख्याने पुण्याची जागा भाजपाकडेच राहू द्या आणि या जागेसंदर्भातला सकारात्मक विचार करून या जागेमध्ये पुण्यामधून राजेश पांडे, जगदीश मुळीक, गणेश बिडकर, प्रदीप कंद ह्यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळते. पहिल्यांदा ही जागा बैठकीमध्ये भाजपाला मिळाल्यानंतर यामध्ये जी प्रामुख्याने 4 ते 5 नावं समोर येत आहेत, त्यामध्ये नेमकी लॉटरी कुणाची लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र प्राजक्ता, महाराष्ट्रातल्या 17 जागांपैकी सर्वाधिक अशी चर्चा पुण्याच्या जागेची होती. कारण की यापूर्वी ही जागा आपल्याला राष्ट्रवादीकडे असताना पाहायला मिळत होती. मात्र ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये भाजपाच्या सदस्यांची संख्या आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षापेक्षा मोठी आहे. त्यामुळे भाजपा पक्षाकडून दावा ठोकला जातोय पुण्याची जागा ही भाजपालाच मिळावी. ठीक आहे तुषार,
तुम्ही सध्या असेच थांबा. आणखीन एक मोठी बातमी सध्या समोर येते. समन्वय समितीची मॅरेथॉन आढावा बैठक झाली आहे. कालच्या समन्वय समितीच्या बैठकीत निधी वाटपात समन्वय राखला जावा असे सर्व पालकमंत्र्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. महामंडळ समित्या वाटप येत्या 2 महिन्यात होणार आहेत. तर पुन्हा समन्वय समितीची बैठक पुढच्या मंगळवारी मुंबईमध्ये पार पडणार आहे. समन्वय समितीचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, समन्वय समितीच्या मॅरेथॉनच्या आढावा, खरं तर मॅरेथॉन आढावा बैठका सुरू आहेत, बैठकांचा धडाकाच सुरू आहे, काय अपडेट? प्राजक्ता, आपण जर पाहिलं असेल तर समन्वय समितीची काल बैठक पार पडली. किंबहुना या आठवड्यामध्ये समन्वय समितीच्या 2 ते 3 बैठका पार पडल्या. या बैठकीचा मुख्य उद्देश कालच्या बैठकीमध्ये होता निधी वाटपावरून अनेक आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. या संदर्भामध्ये कालच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये सर्व पालकमंत्र्यांना निर्देश देण्यात आलेला आहे की निधी वाटपामध्ये कोणताही दुजाभाव करू नका. त्याचप्रमाणे या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये महामंडळ समित्या त्याचप्रमाणे जे ACOची ज्या पद आहेत त्या वाटपा संदर्भात देखील चर्चा करण्यात आलेल्या आहेत. 2 महिन्यांचा एक टाइम बाउंड कार्यक्रम आखण्यात आलेला आहे. या 2 महिन्यांमध्ये महामंडळ समित्या या जाहीर केल्या जाणार आहेत. या सर्व गोष्टींचा रिपोर्ट स्वतः मुख्यमंत्र्यांना सादर होईल. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार तिघे या संदर्भातले अंतिम चर्चा करतील आणि त्यानंतर महामंडळ आणि समित्यांचं वाटप होईल. त्यामुळे कालच्या बैठकीमध्ये जी चर्चा झाली त्या संदर्भातली चर्चेची दुसरी फेरी आपल्याला पुढच्या आठवड्यात मंगळवारी पार पडताना पाहायला मिळते. त्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा आढावा घेतला जाणार आहे की निधी वाटपामध्ये ज्या आमदारांच्या तक्रारी होत्या त्या आमदारांचं आता त्या पालकमंत्र्यांसंदर्भातलं काय म्हणणं आहे त्याचा रिपोर्ट त्या ठिकाणी ठेवला जाणार आहे. बरं तुषार, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. आणि आता पुढची बातमी पाहूयात. कांद्याच्या प्रश्नावर दिल्लीमध्ये आज महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. राज्यात कांदा दराचा प्रश्न चिघळला आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला 1 रुपये, ₹1.25 प्रति किलो दर मिळतोय. तर कांदा दराच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे. महाविकास आघाडीनं या प्रश्नी मंगळवारी चांदवड इथे मोर्चा काढल्यामुळे कांद्याच्या दराचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नाफेड NCCF कडून फक्त 2 लाख टन खरेदी होणार आहे. तर खरेदी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आणि कमी दरानं होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालाय. केंद्र सरकारनं कांद्याच्या दरात क्विंटल मागे 345 रुपयांची वाढ केली होती. त्यानुसार कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार आहे. मात्र नवीन दरावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये दर देण्याची मागणी केली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आलेली आहे. सुनील तटकरे यांनी पक्षातील घडामोडींवर भाष्य करत टीकेचे धनी फक्त आम्हीच का व्हायचं असा थेट सवाल वरिष्ठ नेतृत्वाला केला. पक्ष एकसंध ठेवण्यासाठी आपण आणि प्रफुल्ल पटेल यांनी भूमिका बजावली. मात्र संकटाच्या काळात कुणीही बचावासाठी पुढे आलं नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे तटकरे बोलण्यापूर्वीच पार्थ पवार बैठकीतून बाहेर पडल्यानं चर्चांना आणखी उधाण आलंय. तर या बैठकीला प्रफुल्ल पटेल अनुपस्थित होते. मुंबईत असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला अनुपस्थित असल्यानं चर्चा सुरू झाल्या. दरम्यान तटकरे आणि माझ्यामध्ये कोणताही वाद नाही असं स्पष्टीकरण मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेलं आहे. तटकरे बोलत असताना केवळ लवकर बोला असं सांगितल्याचं भुजबळ म्हटलंय. तसंच महायुतीच्या आमदारांना निधी देण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची ही माहिती भुजबळ यांनी दिली आहे. अजिबात काय वाद झाला नाही. त्याच्यामध्ये जास्त बोल मी म्हटलं या मुद्द्यावर बोला रे. आता वेळ होत आहे, आम्हाला जायचं आहे. 8 वाजता मीटिंग आहे आमची. कारण आपण जास्त जर बोलत असलो तर मग इथे आम्हाला फोन यायला लागला, लवकर या लवकर या लवकर या. पण मुद्द्याचं बोला, काय पाहिजे आपल्याला, काय करायचं ते सांगा. काही खडाजंगी वगैरे अजिबात झालेली नाही. फक्त आम्हाला सारखे फोन येत होते इकडच्या त्या आमच्या समन्वय समितीचे. म्हणून मी त्यांना सांगितलं बाबा तू लवकर आटप आणि आम्हाला परवानगी द्या, आम्हाला जायचं आहे. दॅट्स ऑल. तर काय त्याला पण तुम्ही चर्चेला सुद्धा तुम्ही म्हणणार की भांडण झालं आणि तंटे झालं, ते काय चुकीचं आहे. जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी 30% ठेवावं. मग आम्ही म्हटलं 15% ठेवा आणि बाकीचं
सगळ्या आमदारांना म्हणजे महायुतीच्या आमदारांना वाटप करा. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही 15% सुद्धा काय ठेवायचं, फक्त 10%च मंत्र्यांच्याकडे ठेवायचे आहेत, बाकी सगळे 90% जे आहेत महायुतीला वाटप करून टाका. आणि आता आणखीन एक राजकीय मोठी बातमी समोर येते. राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातली. राष्ट्रवादीचा स्थापना मेळावा कुठे घ्यावा यावरून राष्ट्रवादीमध्येच मतमतांतर किंवा या बैठकीत मतमतांतर झाली आहेत का असा सवाल उपस्थित होतोय. कारण पुणे किंवा बारामतीमध्ये स्थापना दिवस साजरा करावा अशी चर्चा सुरू आहे. अशी भूमिका सुनील तटकरे यांनी मांडल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे. तर स्थापना दिवसाचा कार्यक्रम मुंबईत करण्यात यावा अशी भूमिका काहींनी मांडली, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली. मात्र नेत्यांमधील मतमतांतरानंतर अखेर सुनेत्रा पवार यांनी अंतिम निर्णय घ्यावा असं मत सर्व आमदारांनी मांडलं. वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 मराठीला या संदर्भातली माहिती दिली आहे.